हो मी काय वेळ 7 हो हो प्रिंट द्यायची ना ती शेतकऱ्यांची देते ना. नाही मी महिलांची पण काढली होती पण खूप मॅटर झाला म्हटलं तर ते वेगळं वेगळं. आधी कोविडचं थैमान चाललेलं होतं, अडचणी आल्या, आव्हानं आली, परंतु आपले दादा भुसे असतील, गिरीश महाजन असतील, सगळेच मंत्री महोदय त्या काळामध्ये काम केलेले, प्रत्येकाने या नाशिक शहरासाठी प्रयत्न केलेले आहेत, नाशिक ग्रामीणसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जिथे जिथे त्रुटी दिसल्या त्या त्रुटींच्या बरोबर विशेषतः मी तर असं म्हणेन की जे व्हॅक्सिन मिळालं त्या व्हॅक्सिनमुळे फार मोठ्या प्रमाणात आज आपण अशी निवडणूक पाहतोय, हे सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे बघत असताना मला असं वाटतं की केवळ वरवरती एका व्यक्तीच्या मधली निवडणूक म्हणून पाहण्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारं हे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार या दोघांनी मिळून जे अतिशय वेगाने गेल्या 2 वर्षामध्ये काम सुरू केलं आणि त्यातले बरेचशे गोष्टी पूर्णत्वाला आणलेल्या आहेत, त्याच्यामधून आपण एका नवीन विकास पर्वाकडे आपली वाटचाल झालेली आहे असं माझं मत आहे. महिलांच्या संदर्भात बोलायचं झालं तर 4थं महिला धोरण राज्य सरकारने 8 मार्चला जाहीर केलं. गेल्या वेळची दोन्ही बजेट्स जर का आपण पाहिली तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून 2200 कोटीपासून जो 3-3.5 हजार कोटीपर्यंत निधी वाढलेला आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर दंडसंहितेमध्ये बदल करून जे गैरलागू झालेले कायदे होते ते कायदे बदलून एव्हिडन्स ॲक्ट असेल किंवा IPC असेल याच्यात चांगले बदल करण्यासाठी वर्षानुवर्ष जे विषय प्रलंबित होते त्याला त्यांनी चालना दिलेली आहे. आणि G20 सारखे विषय आपल्याला लांब वाटतात. एका बाजूला प्रश्न पडतो काही जणांना की कांद्याचा काय संबंध या विषयाशी किंवा द्राक्षाचा काय संबंध, पण मी इथे सांगू इच्छिते की कृषी क्षेत्रामधल्या उत्पादनांच्या प्रक्रिया करण्यासाठी कोल्ड स्टोरेज किंवा त्याच्यासाठी म्हणून जे काम करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये कालच मोदी साहेबांनी उल्लेख केलेलाच आहे की गेल्या वर्षी 7 लाख टन खरेदी कांदा करण्यात आला होता आणि यावर्षी 5 लाख टन खरेदी झालेली आहे आणि देशभरामध्ये कांदा वाहतुकीसाठी अनुदान देण्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे हा जो प्रश्न होता की त्यांच्या छोट्या छोट्या कणग्यांमध्ये किंवा छोट्या त्यांच्या बांधावरती कांदा जो खराब व्हायचा त्याच्यासाठी कांदा वाहतुकीला चालना दिलेली आहे. त्यामुळे उत्तरं शोधलेली आहेत. काही वेळेला असं होतं की ताबडतोब त्याचा आपल्याला जे इफेक्ट पाहिजे असतो म्हणजे क्रोसिनमुळे डोकं दुखायचं ताबडतोब थांबतं, पण एखादं औषध असं असतं की त्यांनी शरीराची व्यवस्था बदलून डोकं दुखायचं थांबू शकतं. तसं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा या सरकारचा हेतू आहे आणि म्हणून त्याच्यावरून कुठेतरी भावना चा विपर्यास होऊन गैरसमज होऊ नयेत हे मला सांगावंसं वाटतं. दुसरं मी असं म्हणेन की इथला शेतकरी जसा अडचणींना सामोरं जाणारा आहे तसा प्रत्येकच शेतकरी हा ज्याला आपण म्हणू की अत्यंत दीनवाणा झालेला आहे असं म्हणता येणार नाही. काही शेतकऱ्यांनी खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया करून लोकांना कृषी उत्पादनं मिळवून देण्यासाठी जे प्रयोग केले त्याला आंतरराष्ट्रीय आणि देश पातळीवरती खूप मोठं स्थान मिळालेलं आहे. मग ते कोविड काळामध्ये हजारो लोकांना भाजीपाला पुरवण्यापासून नाशिकमधून जी सगळी बाजारपेठ चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण सकारात्मक बाजूसुद्धा त्याची पाहिली पाहिजे की तंत्रज्ञानाचा उपयोग करून किती वेगाने इथले शेतकरी पुढे चाललेले आहेत आणि त्यामधले ज्या शेतकऱ्यांना त्या विकासामध्ये घेता आलं नाही आहे त्यांना सामावून घेण्याची इच्छाशक्ती या सरकारकडे आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला इथे सांगू इच्छिते की सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ही माहिती आपल्यासमोर आली असेल. मी सारखं सांगते आहे की जसं त्यांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे एका बाजूला जे आहे ते. दुसरं मी चित्र बघते की ज्या वेळेला तत्वानी उत्तर दिलं जात नाही त्यावेळेला त्याच्याबद्दल विपर्यास करायचा, खोटे फेक व्हिडिओज टाकायचे, ट्रोलिंग करायचं हा प्रकार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. कधीही एखादा अपवाद असेल की ज्यात एखाद्याने व्यक्तिगत कुणीतरी घटनेच्या संदर्भात ती व्यक्ती बोलली असेल, परंतु कधीही NDAच्या धोरणं असतील, NDAचे ठराव असतील, NDAच्या बैठका असतील, भाजपचे ठराव असतील, शिवसेनेचे ठराव असतील, कोणीही कधीही आम्ही भारताची राज्यघटना संपुष्टात आणू असं विधान केलेलं नव्हतं. परंतु जी भूमिकाच नाही आहे त्याच्यावरती सगळे चर्चा वाढवून लोकांच्यामध्ये घबराट पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जे लोक आज घटनाप्रेमी लोकांच्या मनात घबराट उपस्थित करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणारे कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणारे कोण होते. तर तिथे आपल्याला दिसतं की सातत्याने काँग्रेसनी त्यांना पराभूत केलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची अवहेलना केलेली आहे, त्यांचं अपमान तर केलेलाच आहे, पण इतकंच नव्हे तर त्यांना
शेड्यूल कास्ट फेडरेशनपासून अनेक पक्ष कसे विजयी होणार नाहीत यासाठी सातत्याने त्यांची स्पेस जी होती दलित समाजाची ती काँग्रेसने घेऊन त्यांचेच अधिकारी फोडून सगळं स्वतः त्याच्यामधून स्वतःचं राज्य मजबूत केलेलं आहे हे आपण वारंवार पाहतो. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती जो समाजातला अनुसूचित जाती जमातींचे जे बांधव आहेत त्यांना मला मुद्दाम आवाहन करायचे की आज सर्व समाजातल्या घटकांना सबका साथ सबका विकास ही मोदी साहेबांची घोषणा आहे आणि त्यामधून आज मुद्रा योजना बघा, तुम्ही भीम ॲप बघा, अन्नधान्याची योजना बघा, शिक्षणाच्या योजना बघा, शिष्यवृत्त्यांच्या योजना बघा शिंदे साहेबांनी केलेल्या. कुठेही जातीनिहाय असलं तरी फक्त बाकीच्या मुलांना डावलायचं असं केलेलं नाही आहे. आता 12वी नंतर मुलींना मोफत शिक्षणाच्या बद्दलची घोषणा केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती ज्यांचे 8 लाखाच्या उत्पन्न आहे त्यांना ते मिळणार आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं या आत्ताच्या टप्प्यात असलेल्या असं माझं आवाहन आहे. जिथे जिथे निवडणूक झाली तिथे मग हिंगोली असेल, संभाजीनगरची तवाईत, हे सगळ्या प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला पण अंदाज आलेला आहे. परंतु या सगळ्या ज्या टप्प्यांमध्ये रामटेक असेल, बुलढाणा असेल, वाशिम आहे, पुणे आहे, बारामती आहे, मावळ आहे, शिरूर आहे, या प्रत्येक टप्प्याच्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की एक सामाजिक समीकरण तयार झालेलं आहे की ज्याच्यामध्ये फक्त महायुतीतले नेते एकत्र आलेत का हा जो प्रश्न होता त्याच्या पुढे जाऊन विविध आमदार खासदारसुद्धा एकत्र कामाला या सगळ्यामध्ये लागलेले आहेत. आणि त्याच्यावरती म्हणून ही मोदी साहेबांची जशी परत एकदा पंतप्रधान करण्यासाठीचं त्यांच्यासमोरचं आव्हान आहे आणि माझं आवाहन आहे मतदान करावं म्हणून सगळ्यांनी महायुतीला, तसंच शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सरकारवरती सुद्धा ती एक आमची परीक्षा आहे असं आम्ही मानतो. आणि त्याच्यामुळे या सगळ्यासाठी सगळे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. शेअर करणार आहे की शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 15,000 कोटी रुपयांची मदत सरकारने दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्यामध्ये 15,040 कोटी हे कृषी विभागातर्फे, पशुसंवर्धनच्या मार्फत 243 कोटी, सहकारमार्फत 5,190 कोटी, पणनतर्फे 5,114 कोटी आणि अन्न व नागरी पुरवठा 3,800 कोटी, अशी 44,000 कोटींपेक्षा जास्त निधी हा महाराष्ट्राची एकत्रित आकडेवारी आहे. त्याखेरीज एक विषय होता शहराच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा की अतिवृष्टी होते. मग खेड्यामध्ये ती अतिवृष्टी झाली तर घरांच्या नुकसानीला पैसे मिळतात. शहरामध्ये घरांच्या नुकसानीला अ ब क वर्गवारी करून आपण निधी देतो. परंतु जी दुकानं आहेत त्या दुकानांचा मात्र प्रश्न तसाच होता. आणि मी स्वतः तो बैठकीत विषय घेतला होता, कोल्हापूरच्या संदर्भात आला होता, पण राज्यासाठी पण मी त्याचा पाठपुरावा केला होता की बऱ्याचशा लोकांच्या 2 व्हीलर्स किंवा घरातली आयुधं ही पावसामुळे नष्ट होऊन जातात. घरात पाणी शिरलं की हजारो रुपयांचं शहरातल्या लोकांचं सुद्धा नुकसान होतं. तर यासाठी सुद्धा कपडे, घर आणि दुकानदार यांच्यासाठीचं अर्थसहाय्यसुद्धा सरकारने वाढवलेलं आहे की जेणेकरून या व्यापाऱ्यांचं किंवा हॉस्पिटल्सचं असं जे नुकसान होतं म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा 27 कोटी 93 लाख रुपयाची मदत केली आहे. SDRFचे जे मदतीचे दर आहेत ते सुधारलेले आहेत. ते प्रत्येक शब्दात जात नाही, पण मी इथे जरूर सांगेन की आपल्या सगळ्या कामामध्ये 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी शेतकरी सन्मान योजना होती त्यातल्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लाभ देणारे, काही लोकांच्या खूप तक्रारी होत्या की आमचं छोटंसं कर्ज राहिलं होतं आणि त्यामुळे आम्ही कर्जमाफीला कर्जमुक्तीपासून राहिलो, त्यासाठी सुद्धा सरकारने विचार केलेला आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि आत्तापर्यंत 15,06,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेलं आहे. 14 लाख शेतकऱ्यांना 5,132 कोटींचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे. 5,000 गावात जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आणि त्यानुसार 98,860 कोटीची कामं हाती घेण्यात येत आहेत. याच्याबद्दल मी सांगू इच्छिते की काल पाण्याच्या संदर्भात सुद्धा उल्लेख झाला आहे वारंवार सन्माननीय शिंदेसाहेब, सन्माननीय फडणवीस साहेब यांच्याकडून, आणि तो म्हणजे पश्चिमेकडे वाहून जाणारं जे पाणी आहे ते मांजरपाडा आणि नारपार वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यात आणून नाशिक, नगर, मराठवाडा हा जो संघर्ष होता त्याच्यामधून काही एक चांगलं उत्तर काढण्याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इथे मी नम्रपणाने आठवण करून देऊ इच्छिते की माधवराव चितळे यांनी जुन्या लोकांना लक्षात असेल जो जल आराखडा केला होता की प्रत्येक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी कुणाला किती मिळणार याचा कृषी आराखडा ठरावा. पण अनेक म्हणजे त्यावेळेला युतीची सत्ता गेल्यानंतर मग परत जिल्हावार मीटिंग झाल्या फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, पण त्याची अंमलबजावणी व्हायला मध्ये 15 वर्ष जवळजवळ दिरंगाई झाली. ती 99 पासून ते 2014 पर्यंत
त्याच्यामध्ये काही प्रगती झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. उलट वाल्मीसारखी संस्था जी संभाजीनगरची होती ती मोडकळीला आली त्या काळामध्ये. आता या सगळ्या परत जलसिंचन योजनांना मध्ये वेग जो दिला होता तो परत दुर्दैवाने मधल्या 1-1.5 वर्षाच्या काळात ती योजनाच कॅन्सल झाली होती. तर या योजना करत असताना पाण्याच्या संदर्भातली ती शेवटच्या टप्प्यामध्ये योजना आहे. काही काळ त्याला लागू शकतो, परंतु आपण जर का थोडंसं मागे वळून पाहिलं तर निळवंडे धरण आहे किंवा इतर जिल्ह्यांमधली उदाहरणं जर का वॉटर ग्रीड मराठवाड्यातलं केलं, तशाच पद्धतीने नाशिकला सुद्धा आपल्याला अजून चांगल्या प्रकारे या पाण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय होऊ शकतील असं मला वाटतं. हेमंत गोडसे यांनी जे तसंच अस्मिता देशपांडे, पूजा ताई वाघ, वर्षा मोरे गडचिरोलीच्या संपर्क प्रमुख आहेत आणि हेमलता सोनवणे बुलढाणा या सगळ्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. लोकसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि जेव्हापासून निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या 15 जागांच्यापैकी 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मी जाऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याही मतदारसंघांमध्ये म्हणजे सुनेत्रा पवार असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम असतील यांच्याही मतदारसंघात मी जाऊन आलेली आहे. हेमंत गोडसे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत सक्रिय व्यक्तिमत्व आणि लोकांमध्ये मिसळून जाणारे कार्यकर्ते, नेते अशा प्रकारचा त्यांचा आमचा परिचय आहे. ते खासदार असताना ज्यावेळेला मी सुमित्राताई महाजन यांची भेट घ्यायला मला मदत पाहिजे होती तेव्हाही त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत केली होती आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं त्यांची दिल्लीमधलं सगळं मी वर्तन पाहिलं तर अत्यंत नम्रपणे पण स्वतःचा मुद्दा ठाम ठेवून ते सगळीकडे बोलत होते आणि स्वतः सुमित्राताई महाजननी बोलल्या होत्या त्यांना त्यावेळेला की मैं तो इनको बहुत मौका देती हूँ, बहुत अच्छा बोलते हैं असं त्या खाजगीमध्ये त्यावेळेलाही म्हणाल्या होत्या. त्यामुळे आत्ता माननीय शिंदेसाहेबांनी त्यांच्यासाठी आणि सगळ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चाललेली आहे आणि नाशिकमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. नाशिक हे उद्योगाचं, पर्यटनाचं तीर्थक्षेत्र, त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारचा सांस्कृतिक इतिहास असणारं शहर नाशिक आहे आणि गेल्या 15 वर्षामध्ये नाशिकमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला असं दिसत होतं की ज्या योजना किंवा प्रकल्प असतील ते प्रकल्पाच्या घोषणा व्हायच्या पण त्या पूर्ण होण्याच्यासाठी म्हणून अनेक वेळेला 20-25 वर्ष लागायची. परंतु आपण कुंभमेळ्याच्या संदर्भात असेल, आपले फ्लायओव्हर ब्रिज असतील किंवा समृद्धी महामार्ग असेल यासारख्या मुद्द्यांच्या वरती पायाभूत सुविधांमुळे केवळ नाशिकचाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचा, विदर्भाचा, मराठवाड्याचा असा वेगाने चेहरा बदलताना आपण पाहतो आहे आणि तो चेहरा जो बदलताना तो फक्त शहरी चेहरा आहे का? नाही आहे. मला असं वाटतं कृषी औद्योगिक चेहरा हा होतो आहे. मग त्याच्यामध्ये नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर धुळं या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आपल्याला हळूहळू तिथल्या गावांची ओळख जी होती त्यापेक्षा वेगळी ओळख आपल्याला दिसते आहे. उद्योग आलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राने जी मुसंडी मारलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की त्या शिक्षणामधून मोठ्या प्रमाणामध्ये मुलामुलींना संधी मिळाल्यामुळे परदेशी जाणं आणि परदेशातसुद्धा आपल्या इथल्या विद्यार्थिनींनी अतिशय चांगलं काम केलेलं असणं हा सगळा फरक आपल्या डोळ्यांनी आपण गेल्या 10-15 वर्षात पाहिलेला आहे. दुसरं म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपण चित्र पाहिलं प्रचार आहे लोकसभेच्या या सगळ्या गोष्टींमध्ये तर हा वंशावळ, असली नकली आणि या सगळ्या गोष्टींवरतीच फिरतो आहे जे आजपर्यंत महाराष्ट्राने कधी असा प्रचार पाहिला नव्हता निवडणुकांमध्ये कधी. तर याच्यातनं एक असं वाटत नाही का गलिच्छ लेवलला जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे सभांमधनं होत आहे तर हे कुठेतरी बदलायला पाहिजे सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे एक आरोप झाला की त्याला लगेच दुसरा प्रति आरोप केला जातो आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी नाही दोन सोडली जाते. माध्यमांची प्रभाव फार वाढलेला आहे आता जो पूर्वी नव्हता. माध्यमांचा होता पण प्रिंट मीडिया होता जास्त आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर कितीतरी जुनी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये वर्मावरती घाव घातलेले आहेत नेत्यांनी एकमेकाच्या अगदी त्याच्यामध्ये. आणि त्याची उदाहरणं झाली तर तुम्हाला आठवत असेल की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे तर चव कशाला असा प्रश्न विचारल्यावर सखा पाटलांनी त्यांनी सांगितलं की म्हणजे चव्हाणातला चव काढून टाकलं तर काय राहील. त्याच्यामुळे इथपासून ते स्वतः आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जर का डिबेट्स आपण पाहिले तर ते एकमेकाचं चांगलेच खरडपट्टी काढत होते. तर मला असं वाटतं की आता त्यांच्यासारखं एक आपल्या मनात प्रतिभा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं दचकायला होतं.
पण निवडणुकीनंतर हेच सगळे लोक अतिशय प्रेमाने एकमेकाशी वागत असतात. त्याच्यामुळे आपण मला असं वाटतं आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा आपल्याला वारंवार निर्वाळसुद्धा मिळतो. त्यामुळे या वातावरणाबद्दल फार काळजी करण्यासारखं काही असं मला वाटत नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. महाविकास आघाडीचे नेते त्यांनी आक्षेप घेतला की शेवटच्या साधारणतः 1 ते 2 तासांची जी टक्केवारी आहे ती 10%ने वाढीव असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. तर ते नेमकं काय आहे? कारण त्यांनी राष्ट्रपतींची देखील त्या भेट घेण्याच्या संदर्भात या संदर्भात राष्ट्रपतींची देखील भेट घेतली. नाही, मुळात त्यांचा तर EVM वरतीच विश्वास नाही आहे. त्यामुळे EVM वरती विश्वास नसल्यामुळे प्रत्येकच गोष्टीवर ते अविश्वास करतात. परंतु जेव्हा निवडणूक आयोग सगळी वेगवेगळ्या तालुक्यांमधून आकडेवारी जमा करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे वादळी पाऊस वगैरे असल्यामुळे मधल्या काळात काही काही दिवशी वायफायची कनेक्टिव्हिटी अजूनही आपल्याला पाहिजे तेवढी नाही आहे. तुम्ही ते सगळ्या वर्तमानपत्रांनी शब्दांकन करताना वार्तांकन करताना पाहिलं असेल की अनेक वेळेला 2-2, 3-3 तास या गोष्टी घडतात. त्यातून तुम्ही पाहिलं हिना गावितांचा तर फोन त्याच दिवशी हॅक झालेला होता. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तंत्रज्ञानामध्ये आज आपण अगदी 100% एका मिनिटात ती आकडेवारी काढून देऊ बँकांच्या याच्याप्रमाणे असं ते होणार नाही आहे. थोडा वेळ लागला आहे त्यांना. परंतु शेवटी त्यांनी आलेली मतं, त्याची गणित, त्याचं व्हॅलिड ठरलेली वोट्स ही जर का पाहिली तर मला वाटत नाही की त्याच्याबद्दल त्यांना काही शंका राहायला पाहिजे म्हणून. तो एक थोडंसं मला वाटतं की रडीचा डाव आधीच सुरू केल्यासारखं, ज्याला पेपर कठीण गेलेला असतो तो माणूस आधीच म्हणायला लागतो पेपर नीट छापलाच नव्हता. तसं का करावं एवढ्या मोठ्या नेत्यांनी मला कळत नाही त्याच्यात. उद्धव ठाकरे काल बोलले मोदीकडे घराच्या दुसऱ्या घरातून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढताय. आता GST वरती आपलं सरकार चालतं बरोबर. तर त्याच्यामुळे ज्यावेळेला ते स्वतः मुख्यमंत्री होते त्याला अजून GST मिळावा केंद्राकडून म्हणून ते खूप भांडत होते सरकारशी. त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद गेल्यावर असं राज्याचा हिताचा विचार करायचा सोडून देणं बरं नाही. सवयी जी आहे ते राज्य चालवायचं असेल तर GST वगैरे राज्य चालवण्यासाठी लागतातच निधी जो आहे तो. शेवटी आज कायम असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी या GSTचा सुद्धा उपयोग आहे. त्यामुळे कायम GST आम्ही बंद करू वगैरे असं उगाच काहीतरी वल्गना करू नयेत कोणी. शरद पवार साहेबांनी सांगितलं की काही जे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होते त्याकडे कसं बघतात तुम्ही? आता मला एक सांगा, आरोप कोणाकडे होता मी तुमच्यापैकी प्रत्येकाने एक 3-3 तरी निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे 2014ची, 2019ची, आणखीन त्याच्या आधी 2009ची. मी 98 पासून निवडणुका पाहते. मला हे स्टेटमेंट अजिबात आश्चर्यकारक वाटत नाही. ते माझ्या ओळखीचं स्टेटमेंट आहे. दरवेळेला निवडणूक झाली की पुढची निवडणूकचा निकाल येईपर्यंत, म्हणजे त्या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत पूर्वी आमच्याकडचे अंकुश काकडे वगैरे स्टेटमेंट करायचे की 8 ते 10 जागा सरकारला कमी पडतील आणि मग ते म्हणायचे की ते त्यांच्या मिळतील आणि ते पंतप्रधान होतील. कायम त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे दरवेळेचा नेहमीचा पेपर आहे त्यांचा ठरलेला बोलायचा की असे होईल आणि मग ते आता छोटे पक्ष विलीन होतील वगैरे ते जे म्हणतायत ना, त्यांच्याच डोळ्यासमोर इतकी व्यापक अगदी जगाचं राजकारण माहिती आहे त्यांना. त्या कोणाच्या मनात काय आहे ते आपण सांगू शकत नाही. पण विलीन होत असताना निदान आपल्याला तिथे म्हणजे काहीतरी जागा मिळेल जगायसाठी अशा ठिकाणी तरी लोक विलीन होतील ना. काँग्रेसमध्ये कशाला जाऊन विलीन होतील त्याच्यात जे आहेत ते. दुसरं त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की त्यांनी पुढचा मागचा संदर्भ काय घेतला होता मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठले जे छोटे पक्ष माहिती असतील त्यांच्याबद्दल त्यांनी ते विधान केलं असेल. त्या बाकीच्या पक्ष जे आहेत कुठले ते ऑलरेडी विलीन झालेले आहेत. त्याच्यामुळे नवीन आता फार त्याचा काही प्रश्न राहिला आहे असं मला वाटत नाही. पण लोकांच्यामध्ये जेव्हा तुम्हाला जिंकता येत नाही ना समोरच्याला तेव्हा त्याला गोंधळून टाका अशी एक युद्धनीती असते. तसे ते युद्धनीतीत फार प्रवीण आहेत आणि म्हणून त्यांनी अशी काहीतरी विधानं केली असावीत असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप राज्यभरातल्या किती जागा आता अजून मतदान व्हायचं आहे आपलं ना. त्याच्यामुळे त्या मतदानाच्या संदर्भामध्ये आपण झाल्यावरती बोलणं योग्य, कारण शेवटी टक्केवारीवरती वगैरे होतं. पण आमचं जे 45 पार म्हणतोय त्याच्यापर्यंत आम्ही पोचू असं मला वाटतंय. याचं कारण सांगते मी तुम्हाला की एक तर आमच्याकडे म्हणजे शिंदे साहेबांच्याकडे मला जे चित्र दिसतंय सभांमध्ये वगैरे 45पर्यंतचा मतदार खूप आहे. म्हणजे कुठल्याही सभात महिलांचे सुद्धा मी मेळावे पाहिले कोल्हापूरला, वाशिमला, प्रत्येक ठिकाणी. तर महिला ज्या येत आहेत त्या उत्तम त्यांना कळतं आहे राजकारण. म्हणजे त्यांना योजना माहिती आहेत, त्यांना बँकांचे व्यवहार माहिती आहेत. म्हणजे पूर्वी जी परिस्थिती होती की एकदम काही न कळणारी माणसं येऊन बसायची तसं नाही आहे. राजकीय जागृती प्रचंड झाली या सगळ्या गोष्टींच्यामुळे. हे एक मला कारण वाटतं. दुसरं सोशल मीडिया खूपच ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे जे लोक सोशल मीडियामध्ये आहेत त्यांना एवढं कळलं की निवडणूक आहे. पण तरीही मतदानाची टक्केवारी कमी आहे. याला एक कारण मला असं वाटतं की अत्यंत जे धुरळा उडवायचं दूषित वातावरण तयार झाल्यामुळे सुद्धा
मतदार निराश होतोय का काय? जसं बारामतीत लोक म्हणाले काही की यांचं भांडण त्यांचं भांडण, त्याच्यापेक्षा कुणालाच न दिलेलं बरं. तर मी तर तुम्हालाच विनंती करीन सर्वजणांना की लोकांचा त्याच्यामध्ये आपलं ते प्रार्थनेमधलं गाणं आहे ना, इतनी शक्ती हमें दाता, की मन का विश्वास कम न हो जाए. त्याच्यामुळे हे सुद्धा आवश्यक आहे की आपला विश्वास लोकशाहीवरचा उडाला किंवा नाही उडाला तरी आपल्याकडे लोक जे आदर्श म्हणून पाहतायत तर त्यावेळेला त्यांचा विश्वास उडू नये एवढं तरी आपण करू शकतो असं मी म्हणेन. आणि काही त्याच्यासाठीच आहे की तुम्ही त्यावरून काल उद्धव ठाकरे म्हटले की अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावू. आता ते जेरोटमावरती मी काही भाष्य करणार नाही. मुळामध्ये असं आहे की त्यांचा हेतू वाईट नव्हता प्रफुल्ल पटेलांचा कुठलाच जो आहे तो. त्याच्यामुळे त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे प्रफुल्ल पटेलांनी त्याच्यामधलं जे आहे ते. दुसरं माझं काय म्हणणं आहे की अशी कुठली तरी वेगळीच टोपी घातली आहे असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर त्याचं असोसिएशन आपल्या मनामध्ये संलग्नता जवळची आहे म्हणून ते तसं म्हणाले असतील. गुडघे टेकायला लावायचं झाले तर माझं म्हणणं की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोणाला गुडघे टेकायला लावले तर हरकत नाही, पण स्वतःच्या फक्त मुख्यमंत्री पदासाठी गुडघे टेकायला लावणं हे काही फार चांगलं राजकारण नाही आहे. पण राष्ट्रवादीचे अजितदादा बारामतीची निवडणूक झाल्यापासून बाहेर पडलेच नाही. असं नाही आहे, ते पुण्यामध्ये तिथे काम करत होते, बाकीच्या सुद्धा ठिकाणी त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे स्वतःचे जे काही काम चाललेलं आहे त्याच्यावरती त्यांचं लक्ष आहे. त्यांचं संपूर्णपणे ते भूमिकेने बरोबर आहे. त्यांचे कार्यकर्ते काम करतात. आज तटकरे साहेब आलेले आहेत समजा नाशिकमध्ये. तर तटकरे साहेब आलेत म्हणजे ते काय अजितदादांना सोडून किंवा त्यांचा विचार सोडून आलेले नाही आहेत. प्रफुल्ल पटेल होते तिथल्या मधल्या बैठकांना, त्या ठिकाणी त्यांचे नेते मंडळी दिसलेली आहेत. त्यामुळे मला काही वाटत नाही असं. आणि त्यांचाही जो मतदार आहे तो सुजाण आहे, त्यांनाही स्वतःच्या भूमिका माहिती आहेत. त्यांनी इतके वादविवादातून एवढं स्वतः भूमिका घेऊन जे अजितदादांबरोबर आलेले आहेत लोक ते तसे मला आत्ताच मी जरा आढावा घेतला तर माणिकराव कोकाटे वगैरे सगळे कामाला लागलेले आहेत त्यांच्या भागामध्ये. पण शरद पवार म्हणतात की तो जर राष्ट्रवादीचा असेल तर मला अभिमान आहे. काय कार्यकर्ते ओळखणं फार अवघड गोष्ट आहे. कसं कोण कार्यकर्ता ओळखायचा तो दुसऱ्या दिवशी परत या बाजूने येऊन पण मत परिवर्तन झालं तो घोषणा देऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं आपण निर्णायक विधान करणं काही तेवढं योग्य नाही आहे. आणि अभिमान वाटू शकतो कोणालाही कोणाचा, त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं आता. मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली हां, त्याच्याबद्दल तर त्यांचीच भाषणात उल्लेख केल्यानंतरच तपासणी झाली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः साहेबांनी सांगितलं ना की काय खोदा पहाड आणि निघाला चुहा, तर चुहासुद्धा निघाला नाही हो त्याच्यामध्ये. म्हणजे चुहा निघाला असता तर निदान कोणीतरी म्हटलं असतं पेस्टिसाईडचा वापर करा म्हणून. त्यामुळे चुहासुद्धा निघाला नाही. पण हे काय माहिती आहे का, अशी काही लोकांना सवय असते की भुईवरती साप साप म्हणून ओरडत बसायचं. भले आपली स्वतःची काठी तुटली तरी चालेल, तरी दोरीला साप म्हणायचंच. हे त्याच्या दृष्टिकोनाचा फरक आहे असं मला वाटतं. तुम्ही राज्यभर फिरत आहात, का पाहायला मिळाला? एक मी जे उदाहरण दिलं की शेतकऱ्यांचा रोष अनेक कारणांनी आहे आणि त्याला एक कारण असं आहेच की काही प्रमाणात काही ठिकाणी आत्महत्यासुद्धा शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. आणि विशेषतः आजच जी एका प्रमुख वृत्तपत्राने आकडेवारी दिलेली आहे की ज्या वेळेला जास्तीत जास्त जातीय तेढ राज्यात तयार झाली होती त्यावेळेला अगदी मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये सुद्धा आत्महत्यांची संख्या 59वर झालेली आहे जेव्हा जातीय प्रचार चालला होता त्यावेळेला. त्यामुळे एक वैफल्यग्रस्त आणि निराशाग्रस्तता जेव्हा माणसाच्या मनाला येते की माझ्या मदतीला कोण नाही आहे म्हणून त्यांच्या मनातला तो असंतोष आहे. दुसरं, शेतीमालाला भाव देण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे, त्यासाठी अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्यांना नैराश्य येतं आहे. तिसरं म्हणजे बँकांची वागणूक जी आहे ती अतिशय काही ठिकाणी आपल्याला आडमुठी दिसून येते. त्याच्यावरती सुद्धा खूप बैठका सरकारने घेतलेल्या आहेत. स्वतः दादाजी भुसे यांनी या बँकांच्या बैठका घेऊन त्यांना बरंच सुनावलेलं आहे की तुम्ही लोकांच्याबद्दल सहानुभूतीने भूमिका ठेवून त्यांचा जो अधिकार आहे त्याचा विचार केला पाहिजे. परंतु तरी आपल्या मदतीला कोणी नाही आहे. एक समाजात झालेलं आहे की ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यालाच प्रतिष्ठा, ही आपल्या समाजामधली एक थोडीशी पद्धत झालेली आहे. ती योग्य नाही असं माझं तरी मत आहे. गरीब माणसाला पण प्रतिष्ठा असते आज समाजामध्ये नाही आहे. आपण चारचाकी मोठ्या गाडीतून गेलो तर वेगळी प्रतिष्ठा मिळते, त्यातून साध्या इनोव्हातून गेलो तर वेगळी प्रतिष्ठा मिळते, अजून वेगळ्या गाडीतून गेलो तर अजून वेगळी प्रतिष्ठा मिळते. ही समाजाचं बघण्याची पद्धत झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, कर्जाचे प्रश्न, कर्जफेडीचे प्रश्न आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची पत राहिली नाही आपली गावामध्ये,
हे वाटल्यामुळे तो असा तुटून पडतोय. त्यामुळे रोष त्यांचा शेवटी आपल्या माणसावरतीच माणसाचा रोष असतो, कारण त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे नाही तर ते आलेच नसते. त्यामुळे मी त्यांच्या भावनांचा विचार करून सरकार त्याच्यातून अजून चांगला मार्ग काढेल अशी मला खात्री वाटते. उत्तम राज्यपाल